हे गाईज, गुड इव्हनिंग आणि स्वागत आहे आजच्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला तर माहीत आहे, आता मी आहे सध्या घरी. आणि जस्ट बाजूला तुम्ही बघू शकता, खूप असं सुंदर असं शेती आहे, हिरवीगार. बाजूला एक कारखानासुद्धा आहे. तर आज मी तुम्हाला आमच्या गावाकडची असणारी पूर्णपणे शेती, त्याचा टूर देणार आहे. तर त्यासाठी मी आधी घराकडे आलेलो आहे. तर यामध्ये आमच्या काकांचंसुद्धा शेत आहे. तर हे मी त्यातलं आमचं कोणतं, काकांचं कोणतं आणि कोणकोणतं पिकं आहेत त्यामध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, आत्ता तर मी सध्या घरी आहे, घरी आपल्या टेरेसवरती. तर चला आता जाऊया, तुम्हाला टूर देतो. काहीच, हे आहे आमचं घर. आणि घर संपल्यानंतर लगेच शेती चालू झालेली आहे पूर्णपणे अशी. तर हे आहे आमच्या काकांचं आणि हे आहेत कारली. तुम्ही बघू शकता, घर संपल्याचं नंतरच आहे. असं म्हणू शकता की शेतामध्ये सगळी अशी आजूबाजूची घर आहेत. तिथं काकांचा गोठा आहे, इथं आमचं घर आहे, काकांचं घर आहे, इथं अनेका काकांचं घराचं बांधकाम चालू आहे, इथं अनेका काकांचं घर. आणि सगळी अशी आजूबाजूला थोडीच घरं आहेत, जास्त आज काही घर नाही. तर चला आता इथून असे पूर्णपणे आता वरती त्या ह्याच्यापर्यंत आपण शेती आहे ते आपण बघू. चला, अशी पायवाट आहे रस्त्याच्या, म्हणजे शेतीच्या बाजूने असं जाण्यासाठी केली जाते. बांध पण म्हणू शकता, पण बांध दोन शेताच्या मध्ये राहतो. ही जस्ट वाट आहे, पूर्णपणे अशी वाट अशी पूर्णपणे कडेवरपर्यंत आहे, जिथंपर्यंत शेत आहे तिथंपर्यंत. तरी बघू शकता, ही अशी वाट आहे. या इथून असं चालत चाललेलो आहे मी. हे बघू शकता, इथं कारली संपलेले आहेत. तर हे आमच्या काकांचं शेत आहे, हत्ती गावात लावलेलं आहे. कारण का काकांचा गोठा आहे आणि गायींचा गोठा आहे, त्यासाठी गवत त्यांनी लागतं. त्यामुळे पूर्णपणे जे आहे त्यांनी गवत लावलेलं आहे. आणि काकांचं हे गवत संपल्यानंतर ना फायनली इथे येतं आमचं रान. बघू शकता, हे आहे आमचं रान. यामध्ये आधी आता ऊस होता, तर ऊस काढलेला आहे. आणि यामध्ये आता मल्टिपल पिकं केलेले आहेत, ते आता तुम्हाला दाखवतो. त्या इथे आहे, हा गायचा आहे कांदा पात आहे, छोटा असं लावलेला आहे घरापुरता खायला. आणि इकडं आहे भुईमुगाची शेंगा. असं पूर्णपणे इथं अर्ध रान आहे ते भुईमुग, 2 साऱ्या कांदा लावलेला आहे. आणि तिकडं लावलेलं आहे गहू. हे इथं बघू शकता तुम्ही, मला दाखवतो मी आता. आणि त्या तिकडं आहेत आपली आंब्याची 3 झाडं. आणि त्याच्या पाठीमाग बाजूलाच आहे कारखाना. तर तुम्हाला पहिला आधी मी गहू दाखवतो. अशी ठिबक तेन केली जाते पूर्ण भुईमुगाला, तेन अशी पाणी तेन पाजायला. आणि डायरेक्ट पाटानं पण पाणी पाजू शकतो. याला पाट म्हणतात, इथून पाणी येतं या इथून. आणि याला सरी म्हणतात, इथून असे पाणी पाजलं जातं. पण ठिबकमुळे पाणी तेन काय असं पाजायला माणसाची काय गरज लागत नाही, यातून पाणी निघून जातं पुढे. गाईज बघू शकता, हे आहे गहू. हे असं गहू तेन लावलेलं आहे, सरीतनं पण लावलेलं ही सर आहे आणि बोधावरती पण लावलेलं आहे. आणि असं पाटानं पाणी पाजलं जातं. मग शेतामधून असं ओलं झालेलं आहे, असं पूर्ण हे पाट आहे, या इथून पाणी येतं. आणि ही दार असतं, असं मोडावं लागतं हे असं, आणि असं लावावं लागतं. त्यामुळं असं नेक्स्ट एका सरीला असं पाणी होत जातं. इथंपर्यंत भुईमुग लावलेला आहे, इथंपर्यंत असं आमचं हे गहू आहे टोटल. तर चला तुम्हाला नेक्स्ट रान दाखवतो. तर तिथं आमचं रान आहे, तिथं संपल्यानंतर नाही काकांचं रान आहे. आणि काकांनी यामध्ये केलेलं आहे पूर्णपणे दिडका. इथं मोस्टली आम्ही पण आधी पूर्णपणे असताना पालेभाज्या, माळवं म्हणजे टॉमॅटो, पालेभाज्या आणि फळभाज्या काय असतील ते टॉमॅटो किंवा हे करत होतो. तर आम्ही आता नॉर्मल ते बघू शकता, गहू तेन भुईमुग तेन केलेला आहे. आणि काकांनी यामध्ये इथे दिडका केलेला आहे. आणि त्या तिकडे सुद्धा होता तो कारलीचा प्लॉट होता त्यांचा. आणि ह्या इथं आहे आमचा ऊस, एवढा असा प्लॉट आहे. हा जसं तुम्हाला दिसतो हा चौकोनवाला, ह्या इथून असा. आणि यामध्ये कालच आम्ही पाणी पाजलेलं आहे पाटानं, बघू शकता थोडं ओलं झालेलं आहे. तर इथंपर्यंत तुम्ही बघू शकता, माग घर आहे, त्या घरापासून इथंपर्यंत अशी एक काकांची आणि आमची अशी मिक्स शेती आहे. आणि 2 प्लॉट आहेत ते अजून ते तिकडे आहेत. काकांचा एक प्लॉट आहे आणि आमचा पण आहे. आता तिकडे तुम्हाला नेऊन दाखवतो. चला तर तिकडे जाऊया. तर इथं कारखाना आहे, तुम्ही बघू शकता. ही कारखान्याच्या बाजू होती, इकडे शेत झालेलं आहे. आता हे इकडे शेत आहे आमचं, त्या तिथं आहे. तर चला तिथं जाऊया पहिलं. गाईज आता मी प्लॉटमध्ये आलेलो आहे. हे आहे काकांचा प्लॉट, आम्ही आता तिथून चालत आलेलो आहे. आणि काकांनी केलेलं यामध्ये मक्का. आणि या इकडं आहे आमचं प्लॉट, यामध्ये आहे पूर्णपणे असा गहू. इथंपर्यंतच आमची शेती आहे. या बाजूला आमची काकांची अशी मिक्स, बाजूलाच ही बघू शकता कारखाना आहे, तो तिथून चालू झालेला आहे.
ते बघू शकता त्या कोपऱ्याहून हे असं पूर्ण कारखाना आहे. तर तुम्हाला घराच्या ह्या बाजूचे पूर्णपणे आहे ते पूर्णपणे शेत आहे जे काय ते दाखवलेलं आहे. यामध्ये मोस्टली सगळीकडे पालेभाज्या गहू हे ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि घराच्या त्या बाजूला सुद्धा शेत आहे. तिकडे आता आपण जाणार आहे थोड्याच वेळानंतर ना. तर तिकडे जास्त करून मोस्टली सगळ्यांचा ऊसच आहे. तिथून जो चालू होते रान ते पूर्णपणे गावापर्यंत आहे. पूर्ण गावापर्यंत सगळ्यांचं ऊसच ऊस आणि जे काय असतील ते सगळ्यांचं रान किंवा शेत आहे. तर चला आपण थोड्या वेळात तिकडे जाऊया. त्यातला आत्ताचा टूर गाईज इथेच संपतोय. काही एवढंच आहे आपल्या घराच्या पाठीमागचं रान. तर चला आपण दुसऱ्या साईडला जाऊ. बघू शकता तिथं आमच्या आणि काकांचं ते घरं ते आहेत. आणि तिकडून तुम्हाला इकडेपर्यंत अशी शेती ते दाखवलेलं आहेत तिकडून अशी. आणि हे इकडे गेलेलो होतो आपण ते 2 प्लॉट बघायला. आणि अशी पूर्ण निम्म्या बिल्डिंगपर्यंत कारखान्यापर्यंत आपली म्हणजे जे काय ते प्लॉट आहेत आमच्या आणि काकांचे मिक्स. तर चला ते घराच्या त्या बाजूला सुद्धा आहे. तर तिकडे आपण आता जाऊ. गाईज आता आम्ही दुसऱ्या बाजूला चाललो आहोत जिकडे आता रान आहे. बघू शकता इथूनच स्टार्टिंग झालेले आहेत. हा रस्ता आहे. हे घर तुम्हाला तिकडून दाखवलं असेल. काकांचे ते घर आहेत आमची. आणि इथून आल्यानंतर इथंच एंट्री होते. ही आहेत गाईज म्हणजे या बाजूला इकडे बाजूला घर आहेत. हे त्यांची शेती आहे. मी तुम्हाला फक्त आमच्या आणि काकांचेच दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर मी बघू शकता इथं ही शेवंती लावलेलं आहे त्यांनी. बाजूला नारळाचं झाड आहे, एक पपईचं झाड आहे आजूबाजूला. आणि इथून एक ओढा जातो छोटासा आहे. आता काही सुकलेला आहे त्यामुळे ओढा वाटत पण नसेल. छोटासा ओढा आहे. मग पुढे जाऊन तो कॅनलला मिळतो. त्या आमच्या शेताजवळ गेला की मोठा होतो. तिथे तुम्हाला दिसेल पूर्ण ओढा तो. तर चला आता आपण जाऊया पुढे. बघू शकता असं मधून चालत जावं लागते. ही आहे छोटीशी वाट. आणि या वाटेवरून आपल्याला आता चालत जायचं आहे असं पुढे. फक्त 2च मिनटावरती आपलं जे काही शेत आहे ते काकांचं पण शेत जवळ आहे. आणि हे बघू शकता ही विहीर आहे. यामध्ये आधी तो पाणी होतं पण यूज नसल्यामुळे ढासळून ही विहीर अर्धी झालेली आहे. आधी खोल होती खूप विहीर. आमची पण विहीर आहे ती पण तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये. तर चला आता जाऊया आपण आपल्या शेताकडे. हे आलेलं आहे आमच्या काकांचं शेत. आता काकांनी यामध्ये दोडका लावलेला आहे. त्यामध्ये काकडी होती म्हणताना नेट टाकलेले आहेत. नेट बघू शकता. हे चिमण्या त्यानं खातात म्हणताना नेट लावलेला आहे शेतामध्ये. आणि मल्चिंग केलेलं आहे. मल्चिंग असा पेपर असतो आणि आजूबाजूला अशी कैच्या करून काट्यांच्या हे केलेलं आहे. आणि ह्या बाजूला बघू शकता ही काकडी आहे. हे इथून काकडे. आणि हा बघू शकता हा तुम्हाला ओढा वाटत नसेल पण हा इथे काहीच ओढा झालेला आहे पूर्णपणे. आमच्या इथून शेतातून हा पूर्ण आहे आता दिसतो एवढा मोठा ओढा आहे तिथे. आणि याच्या बाजूलाच आहे इथं आमचं ऊसाचे शेत आहे. तो तुम्हाला दाखवतो. आपण आता आलेलं आहे आमच्या शेतामध्ये. बघू शकता ऊस गेलेला आहे आणि फळं पेटवून राहिलेलं. त्यामुळे काळं तुम्हाला जळलेलं दिसतोय पाला. आणि हे काहीच ऊस आहे पूर्णपणे. ही पूर्ण पट्टी अशी तर तिथंपर्यंत ट्रॅक्टरनं खत वाढायला चालू आहे. ते अर्ध्या भागात आणि अर्ध्या भागात ऊस आहे. तिकडचा अर्धा भाग गाईज तिथं वाळवी लागल्यामुळे ऊस यावर्षी चांगला काही जमला नाही. त्यामुळे परत तिथं नांगरून टाकलेलं आहे पूर्णपणे. आणि या इकडेच तेवढं आपली ठेवलेलं आहे. परत त्यामध्ये नंतरनं बघायला काय करायचं ते. आणि हा बघा मी तुम्हाला जो ओढा म्हणत होतो तो गाईज एवढा मोठा झालेला आहे हा पूर्णपणे. आणि इथं परत पुढे तिथे एक कॅनल आहे. कॅनलमध्ये ते सगळं पाणी जातं पावसाचं. पूर्ण त्या माळावरून येतं पाणी तिकडून आणि इकडं जातं. आणि बाजूलाच इथं मी 2 नारळीची झाडं लावलेले आहेत. हे बघू शकता इथे काय आणि इथे काय. तर तुम्हाला पहिला कॅनल दाखवतो मी. चला हे बघू शकता हा ओढा इथं परत या इथं कॅनलमध्ये जातो. हे इकडे कॅनल आहे तर तुम्हाला दाखवतो. 1च मिनिट. यामध्ये आता पाणी आटत आलेलं आहे. पावसा असले की पूर्णपणे या पाईपपर्यंत पूर्ण असं पाणी भरतं. आणि हे आमचं शेत हे एवढंच आहे. म्हणजे घराच्या या बाजूला फक्त ही एकच मोठी पट्टी आहे. पट्टी म्हणजे शेत आहे एका बाजूचं. आणि इकडून परत ना सगळी शेत चालू होतात. आणि ह्या इथं आपली विहीर आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी. आणि एक काकांचं शेत आहे. आणि इकडून अशी बाकीची जी शेत आहे ती चालू होतात पूर्ण गावापर्यंत. पूर्ण माळाच आहे मोठाच्या मोठा. तर गाईज हे तुम्ही बघू शकता हे आहे. आणि बारीक हे दिसतंय गाईज हे खत आहे. खत ते न्यूज काढायला चालू आहे. आणि हे बघू शकता इथून ट्रॅक्टर ते आलेला आहे.
आणि पूर्णपणे नांगरलेलं आहे. हे शेत आहे इथंपर्यंत नांगरलं आहे निम्म्यापर्यंत. निम्म्यापासून इकडं ऊस आहे, कारण हे इकडं वाळवी त्यांनी झाली नव्हती, इकडं वाळवी झालेलं आहे, त्यामुळे परत नांगरून टाकलेलं आहे. नाहीतर मग ऊस आला नसता. खोडवा आहे गायचे, खोडवा म्हणजे लावण झाल्यानंतर ना एकदा तुटल्यानंतर ना याला खोडवा म्हणतात. तर खोडवा आहे इथं, पण आता ते खोडवा आलं असतं, पण आता जाऊ दे. निम्मा तरी नांगरून टाकलेलं आहे, सुपडा साफ केलेला आहे याचा बघू शकता. काकांनी सुद्धा खत टाकलेलं आहे. इकडं आमचं रान आहे आणि बाजूला लगेच काकांचं रान आहे. या इकडं पण काकांचं रान आहे, त्यांनी नेट लावलेलं आहे, त्यामध्ये लावलेले आहेत वांगी. गायज एक सीन झाला आहे, तुम्हाला मी आमची विहीर दाखवली असती, या इथं या बाजूला आहे, पण या इथे ना 2-3 माकडं ते म्हणजे वानर फिरत आहे शुद्ध भाषेत. पण तिकडे जायचं का नाही जायचा विचार करतो आहे, पण आता सध्या तरी कॅन्सल करतो मी जायचं. आणि बघू शकता हे आहे कंप्लीट रान. तर गाईज हा होता कंप्लीट आमच्या गावाकडच्या रानाचा टूर. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया असेच नवे व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.